तर नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अध्याय 8 ओवी नंबर 7 याचे सखोल विश्लेषण। तस्मात सर्वे ही काळी माझी या स्मरणाची सावली, मनामध्ये नसंडी आणि कही करी। अध्याय 8चे नाव अक्षर ब्रह्मयोग असे आहे। या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन श्रीकृष्णाला 7 प्रश्न विचारतो। ते 7 प्रश्न पुढील प्रमाणे आहेत। अर्जुन विचारतो, ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? अधिभूत म्हणजे काय? अधिदेव म्हणजे काय? अधियज्ञ म्हणजे काय? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अंतकाली म्हणजेच मरणाच्या वेळी माणसाला तुझी प्राप्ती कशी होते? मानवी मनाचा स्वभाव, माणूस आयुष्यभर ज्या गोष्टींचा विचार करतो, अंतकाळी त्याला तीच गोष्ट आठवते। जर एखाद्याने आयुष्यभर फक्त पैशाचा, संसाराचा किंवा रागाचा विचार केला तर मरताना भगवंतांचे नाव तोंडी कसे बरं येणार? म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जर तुला अंतकाळी माझे स्मरण हवे असेल तर तुला सर्वेही काळी म्हणजेच प्रत्येक क्षणी माझे स्मरण ठेवण्याचा सराव करावा लागेल। ओवीचा जर शब्दचा आणि सखोल अर्थ पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रत्येक शब्दामागे अथांग अर्थ दडला आहे। तस्मात म्हणून हा शब्द पूर्व ग्रंथाचा निष्कर्ष दर्शवतो। आधीच्या ओव्यांमध्ये भगवंतांनी सांगितले की मानवी जन्माचे अंतिम ध्येय ईश्वराशी एकरूप होणे हेच आहे। म्हणून सर्वे ही काळी म्हणजे सुखाचा काळ असो वा दुःखाचा, तारुण्य असो वा म्हातारपण, सकाळी पूजेची वेळ असो वा रात्री कामाची वेळ, वेळ आणि काळ यांचे कोणतेही बंधन नामस्मरणाला नाही। माझी या स्मरणाची सावली म्हणजेच माऊलींनी स्मरण या शब्दाला सावली हे रूपक जोडले आहे। सावली कधीही शरीरापासून वेगळी होत नाही। तुम्ही धावलात तरी ती धावते, तुम्ही थांबलात तरी ती थांबते। नामस्मरण हे बाह्य सोहळा नसून तो तुमचा आत्मभाव बनला पाहिजे। मनामध्ये नसंडी म्हणजेच संडी म्हणजे सोडणे किंवा टाकून देणे, न संडी म्हणजे कधीही सोडू नकोस। हातातून वस्तू सुटू शकते पण मनातील भाव सुटता कामा नये। आणि कही करी याच्यातून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे या ओवीतील सर्वात क्रांतिकारक विधान आहे। श्रीकृष्ण अर्जुनाला युद्ध सोडून दे असे म्हणत नाही, तर माऊली आपल्याला म्हणतात, संसार सोडायचा नाही, काम सोडायचे नाही, व्यवसाय सोडायचा नाही, आणि कही करी इतर सर्व कर्तव्य कर, पण मनाच्या गाभाऱ्यात भगवंताची सावली कायम ठेव। या ओवीचा जर आपण भाग 3 बघायला गेलं तर सावली म्हणजेच शॅडो या रूपकाचे 5 अलौकिक रहस्य हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। माऊलींनी इतर कोणताही शब्द न वापरता सावली हा वापरला असेल। अखंडता, इंग्लिशमध्ये अनब्रोकन कंटिन्युटी, सावली अखंड असते, प्रकाश असेपर्यंत ती सोबत राहते। भगवंताची कृपा आणि नामस्मरणाचा प्रकाश मनात असेल तर स्मरण सुटत नाही। भारहीनता म्हणजेच वेटलेसनेस, भारहीनता म्हणजेच आपण जर समजून घ्यायचा प्रयत्न केलं तर माऊली म्हणतात, सावलीचे वजन नसते, तिला पाठीवर वाहून नेण्याचा ताण पडत नाही। नामस्मरण हा मनावरचा बोजा वाटता कामा नये, तो सहज आनंद असला पाहिजे। म्हणजेच माऊली सांगतात की सहजपणे नामस्मरण बसता, उठता, झोपता सर्व वेळेस सहजपणे नामस्मरण घडता आलं पाहिजे। अभिन्नता, तुम्ही आणि तुमची सावली 2 वेगळ्या गोष्टी नाहीत, ती एकाच शरीराची अभिव्यक्ती आहे। तसेच जर भक्त आणि नामस्मरण 2 राहू नयेत, ते एकरूप व्हावेत। शीतलता, संसारातील 3 ताप, आध्यात्मिका, अधिभौतिक, अधिदैविक
जेव्हा माणसाला जाळतात तेव्हा भगवंताच्या स्मरणाची सावली त्याला परमशांती देते. अनुगामी, तुम्ही जिथे जाल तिथे सावली येते. तुम्ही परदेशात जा, ऑफिसमध्ये जा किंवा युद्धभूमीवर जा, भगवंतांचे स्मरण तुमच्यासोबत राहिले पाहिजे. आता आपण भाग 4कडे वळूया. माऊली कर्मयोग आणि भक्तियोग यांचा सुवर्ण संगम आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानेश्वरीत माऊलींनी कर्म आणि भक्ती यांचा जो समन्वय साधला आहे तो जगात अद्वैत मानला जातो. केवळ कर्ममार्गी लोकांची चूक, म्हणजे आपण जर कर्ममार्गी लोक आहेत त्यांची चूक पाहायला गेलं, अनेक लोक म्हणतात माझे काम हीच माझी पूजा आहे, मला देवाचे नाव घ्यायची गरज नाही, पण नामस्मरणाशिवाय केलेली कर्मता अहंकार निर्माण होतो. मी केले, माझ्यामुळे झाले, हा भाव माणसाला बंधनात टाकतो. केवळ पलायनवादी भक्तांची चूक असते का? म्हणजेच पलायनवादी भक्तांना स्पष्ट करताना महाराज म्हणतात, काही लोक कामधंदा सोडून कुटुंबाची जबाबदारी टाळून जंगलात किंवा मठात निघून जातात. माऊली याला पूर्णत्व मानत नाहीत. माऊलींचा मार्ग म्हणजे सच्चा कर्मयोग कसा असावा ते माऊली म्हणतात, हात संसारात बुद्धी कामात पण मन ईश्वराच्या चरणी. तर बघा, तुकाराम महाराज म्हणतात, जैसे ज्याचे कर्म तैसे तया व्हावे, नाम वाचे घ्यावे सर्व काळी. तर अशीच वेगवेगळी उदाहरणं आपल्याला कर्मयोग समजावून सांगतात की आपल्याला संसार आणि नामस्मरण आहे याचा आपल्याला जो ताळमेळ आहे तो जपता आला पाहिजे. जर आपल्याला नामस्मरणात लीन होता आले तर आयुष्य आपले कशा प्रकारे पूर्णत्वाला जाते हे माऊली आणि तुकाराम महाराजांच्या ओवीतून आपल्याला समजते, अभंगांतून समजते. आता आपण भाग 5कडे वळूया. पौराणिक उदाहरणे व सविस्तर कथा जर आपण पाहायला गेलं याच ओवीवरती तर आपल्याला फार पौराणिक उदाहरणं बघायला बघतात. म्हणजेच आता भक्त प्रल्हादाचं जर आपण उदाहरण बघितलं तर बालपणीचे अखंड स्मरण बघा त्यांचे. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विठ्ठल म्हणजे विष्णूचे नाव घेण्यापासून रोखण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावली. म्हणजे भक्त प्रल्हाद हा विष्णूचा खूप मोठा भक्त मानला जातो. त्याला रोखण्यासाठी हिरण्यकशिपूने फार प्रयत्न केले. प्रल्हादाला विष पाजण्यात आले, पण त्याने ते प्राशन करताना मनात भगवंतांचे स्मरण ठेवले. ते विष अमृतासारखे पचले. प्रल्हादाने शिक्षण सोडले नाही, पण शिक्षणाचा मूळ अर्थ हरिप्राप्ती हाच मानला. माऊलींच्या ओवीप्रमाणे त्याच्या मनातून स्मरणाची सावली कधीही ढळली नाही. तर हे एक उदाहरण आपल्याला बघायला भेटतं जर आपण पौराणिक ग्रंथ चालले. दुसरं उदाहरण बघायला गेलं कुरुक्षेत्रावर, म्हणजे कुरुक्षेत्रावर अर्जुन प्रत्यक्ष युद्धातील नामस्मरण कसा करत होता ते आपण पाहूया. अर्जुनासमोर प्रश्न होता, बाण मारताना मनाने एकाग्र ध्यान कसे करू? तर श्रीकृष्ण त्याच्यावर म्हणतात, अहंकार सोडून दे, मी मारणार आहे हा भाव टाकून दे, तू फक्त माझे निमित्त बन, निमित्त मात्र भव सव्यस चिन्ह. कर्म हे शरीराचे आहे आणि नामस्मरण हे आत्म्याचे आहे, हे लक्षात असू द्या. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक प्रसंग येतो या उदाहरणामध्ये. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकाराम महाराजांसाठी हिरे माणके पाठवली तेव्हा तुकोबांनी ती नाकारली. तुकोबा म्हणाले, आमच्यासाठी विठ्ठलाच्या नामाची सावली हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. तुकोबांनी संसार केला, गाथा लिहिली, पण मनातून नामाची सावली सुटू दिली नाही. किती पहा सुंदर उदाहरण दिलेलं आहे आपल्याला की संत तुकाराम महाराज हे खूप मोठे भक्त मानले जातात. नामस्मरण शिकावं तर तुकाराम महाराजांकडूनच शिकावं. अजून जर उदाहरण बघायला गेलं आपण तर वारकरी संतांची व्यावहारिक उदाहरणे खूप आहेत, म्हणजे अगदी खूप आहेत. महाराष्ट्रातील संतांनी या ओळीचे जिवंत उदाहरण आपल्याला आयुष्यातून दाखवून दिले. संत जनाबाई त्यांचं जर उदाहरण बघायला गेलं, झाडू काडी जनजनी सांडोनी अभिमान,
विठू माझा लेकुरवाळा, कडे घेतो बाळा. जनाबाई दळण दळताना कचरा काढताना विठ्ठलाचे नाव घ्यायच्या. त्यांच्यासाठी कचरा काढणे हे कर्म होते आणि गाणी ही स्मरणाची सावली होती. तर बघा किती सुंदर उदाहरण आहे. अजून जर आपण उदाहरण पाहायचा प्रयत्न केला तर श्री संत गोरा कुंभार महाराज चिखल तुडवताना त्यांचे मन विठ्ठलाच्या ध्यानात इतके तल्लीन असायचे की त्यांना स्वतःचे भानच राहत नसे. संत सावतामाळ्यांचं उदाहरण जर बघायला गेले तर ते आत्ताच संत सावतामाळ्यांचं आपण जर बघितलं तर विठ्ठल भेटीला गेलेले संत सावतामाळ्यांच्या, त्यांची वारी जाते दरवर्षी. तर त्यांचं उदाहरण बघायला गेलं तर कांदा मुळा भाजी अवघी विटाई माझी. म्हणजे शेतात काम करताना कांदे मुळे उपटताना त्यांना त्यात विठ्ठल दिसत होता. त्यांना पंढरपुराला जाण्याची गरज पडली नाही. जर आपण आधुनिक युगातील जर 5 उदाहरणं बघायचा जर प्रयत्न केला तर अगदी थोड्याच वेळात जर आपण ही उदाहरणं बघायचं केलं तर आजच्या 21व्या शतकातील माणसांनी ही ओवी आपल्या आयुष्यात कशा आणावी. तर बघा, जेव्हा तुम्ही लॅपटॉप समोर बसून कोडिंग करता, जेव्हा तुमचे विचार कामावर असतात, पण प्रत्येक लॉजिक पूर्ण झाल्यावर मनात एक क्षण म्हणा, हे भगवंता तुझ्या कृपेने ही बुद्धी चालत आहे. म्हणजे बघा ना, अगदी आपण कोणतंही काम झाल्यावरती आनंदाने जर एक मिनिट जर नामस्मरण करतोय देवाचं तर आपल्याला तो पूर्णत्वाला नेऊ शकतं नक्कीच. अगदी गाडी चालवताना, ड्रायव्हिंग करताना रस्त्यावर लक्ष ठेवतो, आपण गिअर बदलतो, पण त्याच वेळी गाडीत मंद आवाजात लागलेले जर नामस्मरण आपण ऐकत राहिलं तर आपल्या मनात किती शांतता, किती भक्तिभाव निर्माण होईल. अगदीच गृहिणींचं उदाहरण घ्यायला गेलं म्हणजे ज्या होममेकर आहेत, स्वयंपाक करताना जर रागाचे, चिंतेचे विचार असतील तर ते अन्न दूषित होते. पण स्वयंपाक करताना मनात नामस्मरण किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय जप चालू असेल तर ते अन्न प्रसाद बनते. म्हणजेच ही सर्व आत्ता जी रिअल लाईफ उदाहरणं आहेत. विद्यार्थी दशेत असताना, अभ्यास करताना ताण न घेता मी ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करत आहे आणि हे ज्ञान ईश्वराचे रूप आहे, हा भाव ठेवल्यास स्मरणशक्ती नक्कीच वाढते. म्हणजेच आपण कुठलीही गोष्ट करतो त्याच्यामध्ये नामस्मरणाचं महत्त्व स्पष्ट करताना ही उदाहरणं मी घेतलेली आहेत. व्यावसायिक आणि व्यापारी विभागात बघितलं तर ग्राहक म्हणजे ईश्वर, अतिथी देवो भव हा भाव ठेवून प्रामाणिकपणे व्यवसाय करणे म्हणजेच आणिकही करी आणि माझी या स्मरणाची सावली एकत्र पाळणे होय. म्हणजेच आपला जो आपला अतिथी आहे, जो आपला ग्राहक आहे, त्याच्यात आपण जर देव पाहिला तर आपल्याला नक्कीच ते नामस्मरणाची आठवण होत राहील. बरीच उदाहरणं आहेत अजून. मानसिक आरोग्य सुधारणं फार महत्त्वाचं आहे, त्याच्यासाठी ही सगळी उदाहरणं मी देतोय. वैज्ञानिक दृष्टिकोन जर आपण पाहायला गेलं तर आधुनिक मानसोपचार तज्ज्ञ जे आहेत आणि मज्जाशास्त्र तज्ज्ञ आहेत, न्यूरोसायन्स जे आहे ते ओवीबद्दल काय सांगते, सबकॉन्शियस माइंडबद्दल आपल्या काय सांगते. तर आपले मन 2 भागात विभागलेले असते. कॉन्शियस म्हणजे जागृत आणि सबकॉन्शियस म्हणजे अजागृत. काम करताना आपले जागृत जे मन आहे ते कामात व्यस्त असते. पण जर आपण अजागृत मनात नामस्मरणाची सावली पेरली तर ते मन सतत शांत राहते. स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी ओवी भरपूर लाभदायक आहे. जेव्हा माणूस सर्व कर्माचे फळ स्वतःवर घेतो तेव्हा त्याला डिप्रेशन आणि एन्झायटी होते. पण जेव्हा तो मानतो की मी फक्त निमित्त आहे, भगवंतांची सावली माझ्यासोबत आहे, तेव्हा त्याचा सर्व ताण निघून जातो. जर आता म्हणजे आपण बघायला गेलं तर या उदाहरणातून जी सर्वच उदाहरणं आपण घेतलेली आहेत त्याच्यामधून आपल्याला कसं तणावमुक्त राहता येईल, आपलं सबकॉन्शियस माइंड कसं ॲक्टिव्ह करता येईल, आपलं जे सायकोलॉजी आहे ती कशी आपल्याला सुधारता येईल, याचा आपल्याला सखोल अभ्यास या ओवीतून मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओवी फारच सुंदर आहे.
जर आता आपण याच्या भाग 9कडे वळगलो, म्हणजेच की निष्कर्ष, काय निष्कर्ष घेतले आपण या ओवीमधून, फारच सुंदर ओवी होती. तर अध्यात्म हा जीवन जगण्याचा मार्ग आहे, कर्म सोडण्याचं नाही. म्हणजेच आपल्याला कर्म करताना सुद्धा अध्यात्म करता येते, या ओवीमधून आपल्याला शिकायला भेटतं. कर्म आपल्याला सोडायला सांगतच नाही आहेत ज्ञानेश्वर माऊली या ओवीतून. आपल्याला सांगतायत कर्म करा, कारण कर्माविना तर आपण आपलं आयुष्यच घडणंच शक्य नाही आहे. पण कर्म करत असताना अध्यात्माची जोड हवीच, नामस्मरणाची जोड ही हवीच. नामस्मरण ही 24 तासांची आंतरिक स्थिती आहे, अर्ध्या तासाची पूजा नाही. म्हणजे बघा, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की नामस्मरण कसं असावं. नामस्मरण ही 24 तास आपल्याला डोक्यामध्ये नामस्मरण आणि हातामध्ये कर्म हवं. म्हणजे कर्म करत असताना सुद्धा नामस्मरणाची जोड ही हवीच. आपण काहीही केलं तरी आपल्या मनातला अहंकार, मीपणा टाळण्यासाठी आपल्याला नामस्मरण करणं फारच गरजेचं आहे. सावलीसारखे सहज आणि अभेद्य नाते भगवंताशी जोडा. म्हणजेच की जर आपल्याला अगदी आपल्या सावलीसारखं सहज, जी सावली बघा आपली सगळीकडे आपल्यासोबत असते, आपण जाऊ तिथे सावली आपल्यासोबत असते. सो जर तसं नातं आपल्याला भगवंताशी जोडायचे, भगवंताची एक प्रकारे सावली आपल्याला बनायचे, तर आपल्याला ते 24 तास नामस्मरण करणं फार गरजेचं आहे. प्रत्येक काम झाल्यानंतर प्रत्येक कामाची सुरुवात करताना नामस्मरणाची जोड ठेवणं गरजेचंच आहे. मग ते अगदी कोणत्याही देवाचे असू दे. प्रत्येक कर्माचे रूपांतर सेवेत आणि प्रसादात करा. म्हणजे बघा, आता प्रत्येक कर्माचे रूपांतर, प्रत्येक कर्म कोणतंही असो तर त्याचे रूपांतर आपण सेवेत आणि प्रसादात केलंच पाहिजे, असं आपल्याला ज्ञानेश्वर महाराज या ओवीतून निष्कर्ष देतात. अंतकाळी सद्गती हवी असेल तर आत्तापासून नामस्मरणाचा सराव करा. म्हणजेच अंतकाळी आपल्याला देवाची भेट हवी असेल, आपल्याला देवाची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला आत्तापासूनच नामस्मरणाची सुरुवात करण्यासाठी ही ओवी प्रवृत्त करत आहे, सांगत आहे. आता आपण जर समारोपाकडे जाऊया, या ओवीच्या म्हणजे निरोपाकडे जाऊया, तर आपण शांतपणाने जर ही ओवी पाहिली आणि जर म्हणजेच नामस्मरण करायचा जर प्रयत्न केला, जर तुम्ही ह्या ओवीचं नामस्मरण एकदा बघितलं तर तुम्हाला फार आता 1 मिनिट तुम्ही डोळे बंद करून ह्या ओवीचं नामस्मरण करून बघा की तस्मात सर्वे ही काळी माझी या स्मरणाची सावली. मग तुम्ही जर ही ओवी 1 मिनिट डोळे बंद करून जर स्मरण करून बघा की तुम्हाला कसं वाटतंय, काय वाटतंय. अगदी व्हिडिओ संपल्यानंतर व्हिडिओ स्टॉप करून मध्ये तुम्ही याचं स्मरण करून बघा. खूप 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 तुम्हाला चांगलं फिलिंग येईल, तुमचं नामस्मरण होईल. तर या ओवीतून ज्ञानेश्वर महाराजांनी जे नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं आहे ना, ते अलौकिक आहे, खूप सुंदर सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, आजच्या निरूपणातून तुम्हाला काय शिकायला मिळाले, तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात नामस्मरणाची सावली कशी बाळगणार आहात, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर शेवटची प्रार्थना म्हणून सांगतो तुम्हाला की जय जय रघुवीर समर्थ, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. रामकृष्ण हरी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि तुम्ही या चॅनलसोबत जोडले जाल. रामकृष्ण हरी.